हिंदी सक्ती विरोधातल्या मनसेच्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे संजय राऊतांनाही निमंत्रण, तर राज ठाकरेंच्या मोर्चामध्ये संजय राऊत दिसणार का याची उत्सुकता। मनसेसह 6 तारखेला होणारा मोर्चा आता 5 जुलैला होणार। मोर्चामध्ये कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असणार। राज ठाकरेंकडून पोस्टर जाहीर। हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं। महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही, उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधावर ठाम। उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, सामंतांनी लावला आदित्य ठाकरेंचा व्हिडिओ। 3 वर्षांपूर्वीची भूमिका आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुकीसाठी बदलली असल्याची टीका। सरकारनं हिंदी भाषा सक्ती करण्याचा हट्ट सोडावा। मनसेच्या मोर्चाबाबत जर राज ठाकरेंनी विचारलं तर विचार करू, आमची भूमिका नकारात्मक नाही, शरद पवारांचं मोठं विधान। शक्तीपीठ महामार्गासाठीची मोजणी प्रक्रिया थांबवली, राजू शेट्टी यांच्या बैठकीमध्ये धाराशिव प्रशासनाचा निर्णय। शेतकरी आंदोलनाचा प्रशासनानं घेतला धसका। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली। तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले, तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच। मुख्यमंत्र्यांनी मात्र सुनावल्यानंतर लोणीकरांकडून दिलगिरी व्यक्त। प्राडाने त्यांच्या कलेक्शनमध्ये वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलवरून वादंग। कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा, खासदार धनंजय महाडिक यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वर्ध्याच्या दिग्दोहामध्ये नदीच्या पुरात 3 शाळकरी मुलं अडकली। रेस्क्यू ऑपरेशन राबवत एकाला वाचवण्यात यश, तर 3 तासाच्या पावसात जिल्ह्यामध्ये हाहाकार। नवी मुंबई महापालिकेचं रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील। राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून दिली परवानगी। भाजप आमदारांच्या प्रयत्नांना मोठं यश, तर रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक। मंदा म्हात्रेंचा टोला। नीरा नदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न। नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी।